नर्मदे हर दक्षिण तट गरारू मैयाचा तट आहे आणि हा गरारू घाट आहे। अतिशय प्राचीन असं नगर या ठिकाणी वसलेलं होतं। की प्राचीन कशासाठी म्हणतोय, त्याचे अवशेष अजून सुद्धा शिल्लक आहेत। आपण ते पाहणार आहोत। रामायणापासूनचा इतिहास या गावाला, गरारू गावाला आहे आणि इथे गरुडांनी तपश्चर्या केलेली आहे आणि बरंच काही आपल्याला पाहायचं आहे। पाहूया आपण एक एक। नर्मदे गरारू घाट। गरारू नावाचं गाव आहे, तिथे गरारू घाट आहे। इथेच आपल्याला अतिशय पुरातन असं हे गाव आहे, म्हणजे खूप जुनी नगरी असावी। याच ठिकाणी भगवान महादेवाचं फार पुरातन 2-3 हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि इथेच पलीकडच्या बाजूला गरुड, ज्या ठिकाणी गरुडांनी तपश्चर्या केली होती ते हे ठिकाण म्हणजे गरारू। तर ते पण इथं मंदिर आहे, ते पण आपण बघणार आहोत। त्याच्या आधी आपण इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर अतिशय सुंदर आहे, ते पण फार पुरातन आहे, ते पण आपण बघणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ। भजाया जनी पाहता राम एको, करी बाण एको मुखी शब्द एको, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको, धरा जानकी नायकाचा विवेको। जय जय रघुवीर समर्थ। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गरारू या घाटावर ज्या ठिकाणी गरुडांनी तपश्चर्या केलेली होती त्याच ठिकाणी मैयाच्या तटावर असणारे हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे। प्रभूची मूर्ती एवढी सुंदर आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे। मी अशी मूर्ती कधी पाहिली नाही। लक्ष्मणरायांची पण, महावीर लक्ष्मणांची पण मूर्ती अतिशय सुंदर आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप वेगळे आहेत। मैयाची पहा, सीतामाई, त्यांचे भाव फार बोलके भाव आहेत मूर्तीचे। फार पुरातन मूर्ती आहे, पुरातन मंदिर आहे गरारू घाटावर, दक्षिण तट, नर्मदे हर। जय जय रघुवीर समर्थ। हा मैयाचा तट आणि हा गरारू प्राचीन गावाचं अवशेष खंडर पडलेला। शंकराचं मंदिर आहे, अनेक मंदिरं आहेत तिथे, त्यातलं हे एक मंदिर। खूप पुरातन आणि जुने मंदिर आहेत। नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो। खूप मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं आहेत, ते सगळी मंदिरं पाहणार आहोत आपण। गरुडाचं मंदिर आहे, आपण पाहणार आहोत जवळ जाऊन। लांबून हे दिसतंय, हे भगवान शंकराचं मंदिर आहे, आपण जवळ जाऊन पाहणार आहोत। काय दशा झाली पहा, पुरातत्ववाल्यांकडे आहे, स्वतःही करत नाहीत आणि दुसरे कोणी करत असले तर नाही करू द्यायचं नाही।
शिवमंदिर आहे, खूप पुरातन. ही मैयाच्या तटावरच हे गरारू नावाची नगरी, शहर म्हणू आपण, अतिशय जुनी नगरी, हजारो वर्षापूर्वीची. रामायणा काळापासून हिचं महत्त्व सांगितलं जातं. पलीकडच्या तटावरूनही गेलो आहे मी, उत्तर तट पलीकडचा, हा दक्षिण तट. तर तिथंही जुन्या वास्तू दिसत आहेत. या पहा, जुन्या वास्तू आहेत तिथे पण. गौड राजे होऊन गेले, त्यांचे हे ठिकाण शिवमंदिर गरारू. बलवंत सिंह गौड राजा होता, गौंड. त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली, मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अतिशय जुनं असं मंदिर आहे. भगवान शिवाची पिंड पण दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे, तदीय पादपंकजं नमामि. नंदी खूप छान होता. नंदी पण भग्न केला गेलेला आहे. मुस्लिम सत्ता खूप मोठ्या प्रमाणात होती इथे. त्याचे हे परिणाम सगळ्या मंदिरांवर दिसतात आपल्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अतिशय किती कालखंड गेला काही माहिती नाही. इतिहास आपण गौड समाजाचा, गौड राजांचा इतिहास कुठून सुरुवात झाला आणि कसं काय झाला तो सगळा आपण पाहणार आहोत. ओम नमः शिवाय. तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम 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 ओम. शिवमंदिर पाहतोय आपण. आत्ता दर्शन घेतलं. गरारू येथील शिवमंदिर आहे. अतिशय पुरातन आहे, हजारो वर्षापूर्वीचं. मैया दक्षिण तट आहे. एक गरुडाचं मंदिर आहे. गरुडाने इथं तपश्चर्या केली होती असं सांगितलं जातं. गरारू म्हणून नाव गरारू पडलेलं असावं कदाचित. आपण तिथे जाणार आहोत.
काय वैभव असेल त्यावेळेस या नगरीचं, कल्पना केलेली बरी. मैयांनी सगळ्या कितीतरी मोठ्या मोठ्या हजारो वर्षाची परंपरा मैयांच्या तटावर झालेली आहे, हजारो लाखो वर्षापासूनची. कितीतरी राजे पाहिले, सूर्यवंशी चंद्रवंशी सगळे राजे मैयांनी पाहिलेले आहेत. शिखर, कळस, शिवमंदिराचा कळस. गरारू, गरुड मंदिर आपण पाहणार आहोत. गरुडाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, गरुडाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी चाललो आहे आपण. गरुडेश्वर मंदिर, गरुडाचं मंदिर. पाण्यासाठी केलेला कुंड. गरुडेश्वर मंदिरामध्ये आलोय आपण. अतिशय जुनं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे. नर्मदे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकराची पिंड. ओम नमः शिवाय. गरुडाचं मंदिर, गरुड, भगवान विष्णूचं वाहन गरुड यांची मूर्ती. गरुडाने इथं तपश्चर्या केली होती असं म्हटलं जातं. ते हे ठिकाण म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एक गरुड मंदिर आपण पाहिलं. ही मैया. या गरारू ठिकाणी आपण आहोत. गरारू घाट वगैरे बघितला आपण. इथं असणारे भगवान शिवाचं मंदिर ते पुढे दिसतंय ते पाहिलं. रामरायांचं मंदिर पाहिलं, अतिशय जुनं. ही परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे गौड राजाचं हे साम्राज्य आहे. गौड ही परंपरा जी आहे ती सूर्यवंशी परंपरा आहे. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचे बंधू जे होते भरत, यांचा हा वंश आहे. पुढे आलेला सगळा हा गौड जो आहे तो गांधार हे राज्य त्यांना दिलेलं होतं. तर त्या गांधार राज्यामध्ये भरताना त्याच्यामध्ये भरताना 2 मुलं होती. एकाचं नाव तक्ष आणि दुसऱ्याचं नाव पुष्कल. त्यांनी तक्षशिला व पुष्कलावती अशा नावाचे, पुष्कलावती म्हणजे पेशावर, अशा नगरी त्यांनी स्थापन केल्या. ते शहरं नगरी बसवल्या. त्यांचं मुख्य जे साम्राज्य होतं ते बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल तो भाग सगळा
आणि राजस्थान. आता आपण या गौड समाजाला राजपूत पण म्हणतो. राजपूत समाज जो आहे तो गौड समाज आहे. म्हणजे सूर्यवंशी प्रभू रामचंद्राच्या वंशातील, भरताच्या वंशातील हा समाज आहे, राजपूत समाज सगळा. त्यांना ठाकूरही म्हटलं जातं. त्यांच्यातला एक सगळ्यात मुख्य राजा आता होऊन गेला, शशांक नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. आणि आपल्याला माहिती आहे की राजपूताचं किती मोठं वर्चस्व या देशावर होऊन गेलं. राजपूत घराणं होतं. राजपूताच्या आधाराने मुस्लिम सत्ता पूर्ण देशभर पसरली होती. राजपूतांची साम्राज्य खूप मोठं होतं आधी, पण त्यानंतर मुस्लिमांनी त्यांच्यामध्ये फूट पाडली आणि त्यांना सगळ्यांना आपल्या अधीन करून घेतलं. त्यांना आपले नौकर बनवलं. आणि हे राजपूत राजे त्यांची नोकरी करण्यामध्ये धन्यता मानणारे राजपूत राजे होते सगळे. हा तो. आणि पाहतो आपण की किती मोठं नुकसान देशाचं, राष्ट्राचं झालं की मुस्लिम सत्ता सगळ्या देशभर स्थापन झाली. राजपूतांनी जर मनावर घेतलं असतं तर मुस्लिम सत्ता कधीच या देशावर झाली नसती. पारतंत्र्य देश कधीच गेला नसता पारतंत्र्यामध्ये. पण सत्वहीन, स्वाभिमान शून्य समाज झाला की त्याचे परिणाम असे होतात. त्यांच्याजवळ सामर्थ्य होतं, पण ते सामर्थ्य आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या धर्मासाठी, आपण ज्या रघुकुळामध्ये जन्माला आलो, रामरायांच्या कुळामध्ये जन्माला आलो, त्या वंशासाठी त्यांनी वापरलं असतं तर खूप मोठं झालं असतं. पण ते मुस्लिम राजांसाठी ते लढत राहिले. आपण मोठे मोठे राजे पाहतो, पण त्यातही पृथ्वीराज चव्हाण झालं, महाराणा प्रताप झाले, हे सगळे मोठे राजे आपण पाहतो की ज्यांनी प्रताप गाजवलाच. हे ते गौंड समाजाचं, गौंड राजांनी स्थापन केलेली ही नगरी, गरारू नावाची ही नगरी आपण पाहिली. खूप जुनी नगरी आहे. जुने खूप अवशेष इथे पाहायला मिळतात या गावामध्ये. सगळे खंडर पडलेले, खूप जुनी असावी. आता रामायणापासूनचा उल्लेख या समाजाला येतो की भरतापासून या म्हणजे वंशज या गौड समाजाचे वंशज भरत होते. म्हणजे रघुकुळ होतं. नर्मदे हर, नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.